कबनूरमध्ये लॉजिंगच्या आड वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. हॉटेल मालक, मॅनेजर व एजंटसह चौघांवर गुन्हा दाखल. कबनूर येथील हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी हॉटेलचा मूळ मालक, सध्याचा चालक, मॅनेजर आणि एजंट अशा चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लॉजिंगच्या नावाखाली कबनूर हद्दीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊसवर छापा टाकला. छाप्यादरम्यान तेथे प्रत्यक्ष वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तपासात एजंट चव्हाण, वय 40, राहणार शहापूर याच्या माध्यमातून हा व्यवसाय चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच लॉज चालकाकडे लॉजिंगचा कारभार देताना बेकायदेशीर कृत्यांची माहिती असूनही लॉजचा मूळ मालक अमित देमण्णा यांनी दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले आहे. लॉजचा मॅनेजर आवटे कबनूर याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळले आहे. कारवाई दरम्यान लॉजमध्ये 2 महिलाही आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रोख रक्कम, मोबाईल व वाहने असा एकूण 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे करत आहेत.